भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन. मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक हिंदूच असेल, मग तो एससी किंवा एसटी पण असू शकेल. सरसंघचालक हा क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदू म्हणून निवडला जाईल. मोहन भागवतांची स्पष्टोक्ती. मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी, तर गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का, राऊतांचा संघाला सवाल. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य. संघात यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का, मोहन भागवतांनी स्पष्ट करावं, राऊतांचं आव्हान. तर हिंदू मुस्लिम द्वेषाच्या प्रचारामध्ये संघही सहभागी, राऊतांची टीका. चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 1.25 वर्ष महापौर पद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौर पदही देण्याची ऑफर. चर्चा सुरू. तर शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षात बसणार, सूत्रांची माहिती. पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या समोर आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. मुंबईतील नेत्यांच्या बैठकीमध्ये पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, राऊतांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं हे अजित पवारांचं स्वप्न होतं. आमच्या समोरच विलिनीकरणाची चर्चा झाली होती, अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा. अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन. सुप्यात काही लोक उद्योगांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही, झुंडशाही खपून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा. तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर निशाणा, तर दोषींवर कठोर कारवाई करा. छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री शहांना पत्र. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन पवार कुटुंबीय प्रयागराजच्या संगमावर. मंत्रोच्चारात अस्थींचं विसर्जन. 12 राज्यांमधून जाणारी कलश यात्रा संगमावर समाप्त. वंचितच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केल्याचे प्रकरण. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचे कोर्टाचे आदेश. अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं मायदेशात आगमन. मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं जंगी स्वागत, तर देशासाठी वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद. कर्णधार आयुष म्हात्रेची प्रतिक्रिया.